बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर अजित पवारांनी आज पहिल्यांदाच जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली। पण या बैठकीआधी अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत सज्जड दम दिला। खंडणी मागितली तर थेट मकोका लावण्याचा इशारा अजित पवारांनी दिलाय। पाहूया एक रिपोर्ट। धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर त्याचं नाव आहे 7 पुडा। बैठकीमध्ये डील 3 कोटीला फायनल झाली। कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये। माझ्या ते कानावर आल्यानंतर मकोका लावायला पण मी मागे पुढे बघणार नाही। संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि पवनचक्की प्रकल्पांना मागितलेल्या खंडणी प्रकरणात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर आरोप झाले। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष राहिलेल्या विष्णू चाटेला अटकही झाली। भाजपच्या सुरेश धस यांनी तर खंडणीसाठीची बैठक धनंजय मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर झाल्याचा जाहीर आरोप केला। त्यामुळे बीडचे पालकमंत्री असलेले अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत सज्जड दम दिला। खंडणी मागितली तर थेट मकोका लावण्याचा इशारा अजित पवारांनी दिला। विशेष म्हणजे खंडणी प्रकरणात सुरेश धस ज्यांनी या धनंजय मुंडेंवर आरोप केले ते धनंजय मुंडेही आज अजित पवारांच्या बाजूला होते। धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर त्याचं नाव आहे 7 पुडा। या बंगल्यावर अवादा कंपनीचे अल्ताफ तांबोळी प्लस शुक्ला व इतर अधिकारी वाल्मिक आणि बिक्कड यांची बैठक झाली। बैठकीमध्ये डील 3 कोटीला फायनल झाली। आका क्या बोले? 3 करोड़ लके दो। क्या होना? 3 करोड़ होना असं हे म्हणले। तर अल्ताफ तांबोळे आणि शुक्ला हे 2 लोक बाहेर त्यांनी कंपनीच्या वरिष्ठांना फोन केला। कंपनीचे वरिष्ठ म्हणले 3 करोड रुपये आपल्याला परवडत नाहीत, 2 करोड मध्ये फायनल करा। जर कोणी कुठल्या गोष्टीमध्ये जबाबदार असेल, जर कोणी तिथं कुठेतरी वेडेवाकडे प्रकार केलेले असतील, मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, विकासाची कामं करत असताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये। माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी मागे पुढे बघणार नाही। मी कुठल्याही टोकाची भूमिका घेईन। एकदा अवादाच्या कर्मचाऱ्यांना थेट शासकीय बंगल्यावर बोलवण्यात आलं होतं। तुम्ही त्याचं पहिलं कॉल ट्रॅकिंग रेकॉर्ड्स काढा, त्यांची टावर लोकेशन काढा। अवादाचे कर्मचारी तुमच्या शासकीय बंगल्यामध्ये, धनंजय मुंडेंच्या शासकीय बंगल्यामध्ये जर आढळले तर त्यांच्यावर मकोका तुम्ही लावणार का? आणि माझा परत तोच प्रश्न, तुमच्या धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्याने खंडणी मागितली आहे, महामकोका तुम्ही धनंजय मुंडे यांच्यावर का लावत नाही? तातडीने ते लावण्याचं काम करा। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीची अनेक प्रकरणं बाहेर आली। हवेत गोळीबार करणाऱ्या धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांचे व्हिडिओ अंजली दमानिया यांनी सोशल मीडियात पोस्ट केले। त्यावरही कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत अजित पवारांनी दिले आहेत। कुणी रिव्हॉल्वर काढतं, वर काही रिव्हॉल्वर उडवतात, कुणी इथं रिव्हॉल्वर वगैरे लावून फिरतात। मी डिपार्टमेंटला सांगणार आहे, जे कोणी वर रिव्हॉल्वर वाहून फिरेल त्याचं लायसन कॅन्सल करायचं। हे जे रीळ तुमचे बनतात ना, ते पण मी खपून घेणार नाही। मी सगळ्याला नियम सारखा लावणार आहे। बदल झाला पाहिजे हे मलाही जाणवलं पाहिजे, इथल्या सर्वसामान्य नागरिकांना पण जाणवलं पाहिजे। असं देखील म्हणालात की जर याच्या पुढे कोणी पिस्तुलं दाखवली तर त्यांचा परवाना देखील रद्द करण्यात येईल। तर परवाने तर तुम्ही रद्द कराच, पण आधी जी आहे ती कारवाई करा आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन बीडला दाखवून द्या की खरे पालकमंत्री तुम्ही आहात। अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या समोरच आपल्या कार्यकर्त्यांना चारित्र्य स्वच्छ ठेवण्याचा सल्ला दिला। अनेक वर्ष एकाच ठिकाणी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे संकेतही त्यांनी दिले। सगळ्या माझ्या तरुण कार्यकर्त्यांना सांगतो, वडीलधाऱ्यांना सांगतो, आपलं स्वतःचं चारित्र्य स्वच्छ ठेवा। आपली प्रतिमा जनमानसामध्ये चांगली ठेवा। चुकीच्या प्रवृत्तीची लोक आपल्या आजूबाजूला अजिबात राहता कामा नये। त्या संदर्भामध्ये पण काळजी सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये घ्या। मी आलो की मला भला मोठा हार द्यायचा, मला बुके द्यायचा, मूर्त्या द्यायच्या, पांडुरंगाची द्यायची, विठ्ठलाची द्यायची, पण त्यांनी काय सांगितले ते पण डोळ्यात समोर ठेवा ना।
साधू संतांचे काय विचार आहेत, इतर काय गोष्टी आहेत, आणि फार तुम्ही अपेक्षा ठरल्या आता काय दादा आलाय आता काय काळजी नाही तर ते डोक्यातनं काढा. मी अधिकारी पण बघणार आहेत, काही अधिकारी इथं बरेच वर्ष राहिलेले आहेत, त्याच्यामध्ये पण मी दुरुस्ती करणार आहे. मी सुरुवातीला सांगितलं मी भेदभाव करत नाही, पण ज्या चुकीच्या पद्धती पूर्वापार चालत आलेल्या आहेत त्याला कुठेतरी आळा घातलाच गेला पाहिजे. अजित पवारांच्या या भूमिकेचं सत्ताधारी नेत्यांनी स्वागत केलंय, पण विरोधकांनी मात्र अजित पवारांचा हा इशारा पोकळ असल्याची टीका केली आहे. खंडणी जर मागितली इकडे कोणी विकास कामं करताना तर त्याला मोका लावणार असं अजित पवार म्हणतात. मग चांगली गोष्ट आहे, त्याचं स्वागत आहे. कायदेशीर कारवाई ह्याला सोडणार नाही त्याला सोडणार, आपण स्वतः सुटलेले आहात हो, तर तुम्ही काय करणार? मग आज सज्जडदम पोकळ आहे. नक्कीच पोकळच आहे. देवेंद्र फडणवीस यांचाही दम पोकळ आहे, अजितदादांचा दम पोकळ आहे, शिंद्यांचाही दम पोकळ आहे. या राज्यामध्ये शासन नाही, या राज्यामध्ये पोलीस प्रशासन नाही. कडक, स्पष्टवक्ते आणि शिस्तप्रिय अशी अजित पवारांची इमेज आहे. जे बोलतात ते करून दाखवतात अशी त्यांची ख्याती आहे. त्यामुळे अजित पवार बीड जिल्ह्याला शिस्त लावणार का, बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारी प्रवृत्तीला सुतासारखं सरळ करणार का, हेच पाहावं लागणार आहे. महेंद्र मुधोळकरसह प्रदीप कापसे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.